श्रोतेहो नमस्कार. मी राहुल चौबे संचेती हॉस्पिटलमधनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि तसेच या लाईव्ह वेबिनारसाठी मी विनंती करतो डॉक्टर अजय कोठारी सरांना की त्यांनी ह्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावेत. प्लस तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी 2 फिजिओथेरपिस्ट लाभलेले आहेत, त्यांच्याबद्दलही माहिती द्यावी. ओव्हर टू यू डॉक्टर अजय कोठारी सर. नमस्कार. माझं नाव डॉक्टर अजय रमेश कोठारी. मी संचेती हॉस्पिटल येथे स्पाइन सर्जन म्हणून गेली 11 वर्षापासून काम करत आहे. ऍक्च्युली स्पाइन सर्जन म्हणण्यापेक्षा स्पाइन स्पेशलिस्ट म्हटलं पाहिजे. कारण की जर आमच्याकडे आम्ही 20 पेशंट बघितले ओपीडी मध्ये स्पाइनचे, तर त्याच्यापैकी 18 ते 19 पेशंटला ऑपरेशनची गरज पडत नाही. हार्डली एक पेशंटला त्याच्यातनं ऑपरेशनची गरज पडते. बाकी 99% पेशंट हे व्यायामाच्या साहाय्यानेच बरे होतात. त्याच्यामुळे स्पाइन सर्जन म्हणण्यापेक्षा स्पाइन स्पेशलिस्ट ही जास्ती चांगली उपाधी आहे. आज या वेबिनारसाठी जे आपण स्पेशली आयोजित केलं आहे की पाठदुखीसाठी कोणते व्यायाम करावे, दुसरं पॉस्चर कसं ठेवावं, म्हणजे जर आजकाल वर्क फ्रॉम होम आहे, स्कूल फ्रॉम होम आहे, तर आपण बसताना आपलं पॉस्चर कसं असलं पाहिजे, झोपताना आपली गादी कशी असली पाहिजे, झोपताना आपलं पॉस्चर कसं असलं पाहिजे, वागताना जड उचलताना पॉस्चर कसं असलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जे दैनंदिन जीवनात व्यायाम करतो, तर कुणाला जर पाठदुखी नसेल तर त्याला पाठदुखी कशी अवॉइड करायची, आणि जर कुणाला पाठदुखीचा त्रास असेल तर त्यांनी कोणते व्यायाम करावे, ह्याच्यासाठी हा स्पेशल परिसंवाद आयोजित केला आहे. आणि हे एक स्पेशल परिसंवाद आहे ज्याच्यामध्ये मी ऍज अ सर्जन माझी मत मांडणार आहे, आणि आपल्या बरोबर 2 दिग्गज फिजिओथेरपिस्ट आहेत. त्याच्यापैकी पहिले डॉक्टर नीरज आठवले. डॉक्टर नीरज आठवले हे संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत, आणि ही इज अ सिनियर फिजिओथेरपिस्ट. आणि त्यांचं योगाकडे जास्ती कल असतो, म्हणजे ते पाठदुखीचे जे प्रकार आहेत त्यांना बरं करण्यासाठी योगाचं फार जास्ती उपयोग करतात. तर इथे आपल्याला जे योगासनं आहेत जे पाठदुखीसाठी उपयुक्त आहेत त्याची चांगली माहिती मिळणार आहे. आणि दुसरे सिनियर फिजिओथेरपिस्ट आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर सोनल शहा. डॉक्टर सोनल शहा या एक न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत, मास्टर्स आहेत फिजिओथेरपीमध्ये, आणि त्या संचेती हॉस्पिटलचे न्यूरो रिहॅब फिजिओथेरपी डिपार्टमेंटला हेड करतात. तर असे 2 सिनियर फिजिओथेरपिस्ट आपल्या बरोबर या परिसंवादात आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एक चांगलं रंगतदार सेशन या ठिकाणी होणार आहे आणि बरंच इन्फॉर्मेटिव्ह सेशन होणार आहे असं मी सांगू इच्छितो. आता सुरुवातीला माझ्याकडे म्हणजे जे पेशंटच्या संकल्पना आहेत ते 2 मांडतो. माझ्याकडे परवा एक गृहिणी आली. ती म्हटली, डॉक्टर, मी म्हटलं पाठदुखीसाठी तू व्यायाम कर. ती म्हटली, मला पाठदुखीसाठी व्यायाम करायची काय गरज आहे? मी सकाळी उठते, पाणी भरते, मी पूर्ण घर झाडून घेते, मी स्वयंपाक बनवते, सगळ्यांना स्वयंपाक वाढते, मी ते सगळी भांडी धुते, मी कपडे धुते, मी पूर्ण घर आवरते, तर माझं दिवसभरात किती एक्झर्शन होतं, तर मला व्यायामाची काय गरज आहे? मी तिला म्हटलं, तू चूक करतेस, तू तफावत करतेस, तू एक्झर्शन आणि एक्सरसाइज मध्ये तफावत करते. दुसरं माझ्याकडे एक पेशंट आला जो मला म्हटलं, डॉक्टर, माझं घर 4थ्या मजल्यावर आहे आणि दुकान खाली आहे, आणि मी दिवसात 6 वेळा वर खाली करतो, तर मला व्यायामाची काय गरज आहे? तर मी अशा 2 पेशंटला काय उत्तर दिलं की यू आर कन्फ्युजिंग बिटवीन एक्झर्शन अँड एक्सरसाइज. एक्सरसाइज हे शरीराच्या पूर्ण डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या जॉईंटचा व्यायाम झालं पाहिजे. आता जर आपल्याकडे एखादी गृहिणी आली आणि ती म्हटली की मी दिवसभर काम करते, पण ती कॉन्स्टंट वाकून धुनी भांडी करते, वाकून झाडू पोछा करते, वाकून पाणी भरते, तर फक्त तिच्या कमरेचाच अति उपयोग होतोय, पण तिच्या मानेचा, शोल्डरचा, रिस्टचा, नीचा उपयोग होत नाहीये. तर इट इज कॉल्ड रिपिटेटिव्ह स्ट्रेस इंजुरी. तसाच जो गृहस्थ 4थ्या मजल्यावर राहतो आणि ग्राउंड फ्लोअरवर त्याचं घर आहे आणि ग्राउंड फ्लोअरला दुकान आहे, तो दिवसातनं 4-6 वेळा वर खाली केलं तर त्याच्या गुडघ्यांची जास्ती झीज होणार आहे, पण त्याच्या पाठीचं, त्याच्या मानेचं, त्याच्या शोल्डरचं व्यायाम होत नाही. तर दर्शकांनो, यू आर कन्फ्युजिंग बिटवीन एक्झर्शन अँड एक्सरसाइज. एक्सरसाइज हे स्पेसिफिक त्याच्यासाठी वेळ दिलाच गेला पाहिजे, आणि त्याच्यासाठीच हे परिसंवाद आपण आयोजित केला आहे. तर मी या ठिकाणी सुरुवात अशी करतो की सूर्यनमस्कार.
माझं योगावरती आणि सूर्यनमस्कारावरती फार विश्वास आहे पाठदुखीसाठी. तर मी डॉक्टर नीरज यांना या ठिकाणी रिक्वेस्ट करेल, की त्यांनी सूर्यनमस्कार बद्दल माहिती द्यावी, की एक जे नॉर्मल सूर्यनमस्कार कसं टाकतात, त्याच्यामध्ये काय फायदे आहेत आणि ज्या लोकांना पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, अशा लोकांनी कशाप्रकारे मॉडिफाईड सूर्यनमस्कार करावे, याबद्दल कृपया आपण माहिती द्यावी डॉक्टर नीरज. धन्यवाद डॉक्टर अजय कोठारी. सर्वप्रथम मी सगळ्या व्ह्युअर्सचे आभार मानतो आणि त्यांनी ही संधी दिली त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आपण जसं आता डॉक्टर अजय कोठारी यांनी सांगितलं की सध्या आपण जे धकाधकीचं जीवन जगतोय त्याच्यामध्ये सगळेजण म्हणतात की मी ही कामं करतोय तरी हे माझे व्यायाम होतात, मग वेगळी व्यायामाची गरज काय आहे. पण हे सगळे झाले श्रम, पण मी तर असं म्हणेन की जाणीवपूर्वक केलेले श्रम म्हणजेच व्यायाम. तर त्यासाठी आपल्याला सूर्यनमस्कार किंवा योगासनांमधला हा सूर्यनमस्काराचा जो प्रकार आहे तो खूप फायदेशीर ठरेल. सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम. याच्यामध्ये साधारणतः 10 ते 12 प्रकारची आसने आहेत. तर ही योगासने तालबद्धरित्या करण्यामुळे शरीराची लवचिकता तर वाढतेच, त्याचप्रमाणे शरीराच्या स्नायूंची बळकटी वाढते. त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात जो शरीरावर येणारा ताण आहे तो कमी होऊन आपल्या शरीरावर अननेसेसरीली येणारे स्ट्रेस म्हणजेच स्नायूंच्या दुखापती होण्याचं प्रमाण याच्यामध्ये कमी होतं. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया सूर्यनमस्कार कसे घालावे. सूर्यनमस्कार हा असा एक व्यायाम पद्धती आहे, त्याच्यामध्ये 12 आसनं एकाच वेळेस आपण करू शकतो. हे या सूर्यनमस्कारचं एक स्पेशालिटी आहे. आता सूर्यनमस्कार घालते वेळी सर्वप्रथम आपण हा एक व्हिडिओ बघूया. हो. आता आपण सूर्यनमस्कार कसे घालावे याचं प्रात्यक्षिक पाहणार. सर्वप्रथम दोन्ही पाय जवळ ठेवून हाताचे नमस्कार स्थितीत उभे राहायचे. दंड स्थितीत उभे राहायचे. आता श्वास घेत हात दोन्ही वर, एक श्वास सोडत हात दोन्ही पायाच्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास 3 नंबरला श्वास घेत एक पाय पाठीमागे, गुडघा टेकलेला मान वर. 4 पोझिशनला श्वास सोडत दुसरा पाय पाठीमागे आणि शरीर तोलून धरायचे. दोन्ही गुडघे वरतीच राहू दे. दोन्ही हातावर आणि तवड्यांवर बॅलन्स करायचा. 5 श्वास रोखून धरायचा आणि खाली टेकायचे. छाती, कपाळ, 2 हात, 2 गुडघे आणि 2 तवडे ही 8 अंग टेकायचे. म्हणून याला अष्टांग नमस्कार म्हणतात. 6ला भुजंगासन, श्वास घेत मान वर. 7ला श्वास सोडत टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा. याला अधोमुख श्वानासन म्हणतात. 8 म्हणजे एक पाय पुढे घ्यायचा दोन्ही हाताच्या मध्ये आणि 3 नंबरची जी स्थिती आहे याला अश्वसंचालनासन असं आसनाचं नाव आहे. 9 ही 2 नंबरची स्थिती आहे याला हस्तपादासन म्हणायचं. आणि 10 पुन्हा नमस्कारासन, श्वास घेत हात वर. तर हा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहे. म्हणजे याच्याने कोणतेही पाठीचे विकार असतील किंवा मानेचे दुखण्याचे विकार असतील तर ते कमी होतात. पण ज्यांना पाठीचं दुखणं आहे आता तर त्यांनी एकदम डायरेक्ट आदर्श स्थिती करण्यात जाऊ नये. त्यांच्यासाठी आपण चेअर सूर्यनमस्कार अथवा खुर्चीवर बसून करण्याचा सूर्यनमस्कार हा एक पद्धत आपण करूया. तर आता डॉक्टर नीरज, हे फार चांगलं तुम्ही दाखवलं की हे जे नॉर्मल सूर्यनमस्कार आहेत, बरेचसे लोक मला म्हणतात डॉक्टर आम्हाला व्यायामाला वेळच मिळत नाही, आमचं लाईफ इतकं बिझी आहे. तर मी म्हणतो की अशा लोकांनी जर रोजचे 10 सूर्यनमस्कार जरी टाकले तरी त्यांचं पूर्ण दिवसाचं छान व्यायाम एक या प्रकारे होऊ शकतो. तर दिस इज इझी, एफिशियंट. तुम्हाला त्याच्यासाठी कुठे बाहेर जायला लागत नाही. घरच्या घरी ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास नाही अशा लोकांनी 10 किंवा 20 सूर्यनमस्कार जरी रोजचे टाकले तरी इट कव्हर्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज, ज्या लोकांना वेळ मिळत नाही. आता डॉक्टर नीरज, आपण हे दाखवू शकाल का की ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे,
ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे, ज्यांचे मणक्याचे ऑपरेशन झाले आहेत किंवा ज्यांना कमरेचा त्रास आहे, वयोवृद्ध लोक आहेत, जे पूर्ण वाकू शकत नाही, अशा लोकांनी मॉडिफाईड सूर्यनमस्कार कसे करावे ते व्हिडिओ दाखवू शकाल का तुम्ही? नक्कीच सर, नक्कीच. ज्याप्रमाणे आपल्याला बराच वेळ एका जागी बसण्यामुळे पाठीचे विकार उद्भवतात, त्यांना पुढं वाकण्याच्या क्रिया आपल्याला करायच्या नसतात. तर यासाठी सूर्यनमस्कारामध्ये काही बदल केलेले आहेत आणि ते आता आपण पाहूया. खुर्चीच्या साहाय्याने कसे सूर्यनमस्कार घालावेत त्याचं प्रात्यक्षिक बघूया आपण. एक 2 मिनिटात मला फक्त वेळ द्या. मी कायम म्हणतो की एकच प्रकारचं व्यायाम रेग्युलरली करू नये. म्हणजे हे प्रेक्षकांसाठी माझा असा एक सल्ला असतो की आता जर कोणी वॉकिंगला जात आहे तर रोज फक्त वॉकिंगच केलं तर इट इज नॉट अ गुड हॅबिट. म्हणजे मी म्हणतो की तुम्ही आठवड्यातनं 5 दिवस व्यायाम झाला पाहिजे तुमचा. रोज 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 व्यायाम करू नये. शरीराला पण थोडी विश्रांतीची गरज पडते. तर आठवड्यातनं 5 दिवस व्यायाम आणि ते पण 45 मिनिट जर रोज आपण व्यायाम केला 5 दिवसांसाठी तर अकॉर्डिंग टू द पब्लिश लिटरेचर इट इज गुड इनफ. आता ते 5 दिवस आपण एकच व्यायाम करू नये. मी म्हणतो की त्याच्यातले 2 दिवस आपण कार्डिओ करावं, म्हणजे ब्रिस्क वॉक करावं, सायकलिंग करावं. त्याच्यातले 2 दिवस आपण वेट ट्रेनिंग करावं, म्हणजे थोडे बेसिक डंबेल्स उचलून ते व्यायाम करावे. आणि उरलेले 2 दिवस तुम्ही हे परमिटेशन कॉम्बिनेशन करू शकता. यू शुड डू सम योगा, यू शुड डू सम स्ट्रेचेस. तर अशा प्रकारे जर तुम्ही मिक्स अँड मॅच एक्सरसाइजेस केलं तर दॅट इज व्हेरी गुड फॉर युअर बोन्स, फॉर युअर मसल्स, फॉर युअर लिगामेंट्स, फॉर युअर टेंडन्स अँड फॉर युअर स्पाइन. एक्झॅक्टली सर. डॉक्टर नीरज दाखवू शकाल? येस येस सर. सो चेअर सूर्यनमस्कारामध्ये आपल्याला एक खुर्चीचा आधार घ्यावा लागेल. त्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी आपण एक मॉडिफाईड सूर्यनमस्कार किंवा आपण ज्याला म्हणू चेअर सूर्यनमस्कार बनवणार. यासाठी एक खुर्ची भिंतीला लावून ठेवायची जेणेकरून ती सरकणार नाही. त्याच्या समोर उभे राहायचं आणि आता आपण जसं सूर्यनमस्कार बघितला तशाच पद्धतीने आहे, फक्त याच्यामध्ये जास्त पुढे वाकण्याची स्थिती आपण मॉडिफाय केली, त्याच्यामुळे कंबरदुखी उद्भवणार. तर यामध्ये खुर्चीच्या समोर उभे राहायचं, दोन्ही हात नमस्कार करून, त्यानंतर एक दोन्ही हात वर, दोन यामध्ये खुर्चीच्या हातांना पकडायचं, तीन एक पाय पाठीमागे घ्यायचा, चार दुसरा पाय पाठीमागे घ्यायचा, शरीराची स्थिती, पाच त्याच्यामध्ये खाली डिप्स काढल्या की खाली जाऊन, सहा वर भुजंगासन, 7 ला पाठीमागे यायचं, टाका टेकवायचा प्रयत्न करायचा, 8 एक पाय पुढे घ्यायचा, 9 दुसरा पाय पुढे घ्यायचा, पुढे वाकायचं आणि 10 दोन्ही हात वर नमस्कार स्थितीत येऊन थांबायचे. या स्थितीमुळे या सूर्यनमस्कारामुळे कमरेवरती अजिबात ताण पडणार नाही. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यांना पुढे वाकण्याची ऍक्शन आपण याच्यात अजिबात करत नाही. तर हा चेअर सूर्यनमस्कार खूप फायदेशीर. फारच छान डॉक्टर नीरज. तुम्ही हे या ठिकाणी जे दाखवलं की आम्ही ऍज अ सर्जन ज्या लोकांना स्लिप डिस्कचा त्रास आहे किंवा कमरेचे त्रास आहे त्यांना रेकमेंड करतो की तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग करू नका आणि हेवी लिफ्टिंग करू नका. तर जे सूर्यनमस्कार मध्ये आहे की तुम्हाला वाकायला लागतं ते तुम्ही पूर्ण न वाकता जर चेअरचा फायदा घेतला, उपयोग केला तर तुमचं जे फॉरवर्ड बेंडिंग टाळलं जातं. पण जे एक्सटेन्शन एक्सरसाइजेस या ठिकाणी स्पाइन साठी महत्वाचे असतात ते मात्र त्याचा फायदा आपल्याला होतो आणि जे निगेटिव्ह इफेक्ट आहेत ते निगेट केले जातात. तर एक फार चांगलं या ठिकाणी मॉडिफाईड सूर्यनमस्कार जे डॉक्टर नीरज यांनी दाखवलेलं आहे, मला असं वाटतं की हे पाठदुखीच्या पेशंटसाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी ज्यांची शरीराची लवचिकता कमी झालेली आहे, ज्यांचं वजन जास्ती आहे, अशा लोकांनी त्याचा जरूर वापर करावा. आता आपण पुढच्या टप्प्यावर जातोय. मी डॉक्टर सोनल शहासाठी हा प्रश्न मांडेल की डॉक्टर सोनल, आपण फिजिओथेरपी जे भौतिक उपचार म्हणतो त्याच्यामध्ये एक नवीन उपचार पद्धती आली आहे जी म्हणजे पिलाटीज. पिलाटीज एक फार नवीन उपचार पद्धती आली आहे जे पाठदुखीसाठी एक प्रकारची क्रांती ठरली आहे. तर त्याचं मूळ असं आहे की तुमचे जे कोर मसल्स आहेत, कोर ग्रुप ऑफ मसल्स जे स्पाइनला सपोर्ट करतात त्यांना मजबूत करायचं. तर तुम्ही पिलाटीस बद्दल काय माहिती देऊ शकाल का? आणि पाठदुखीसाठी कोणते व्यायाम करावे हे पिलाटीसच्या तत्वावरती जेणेकरून
पाठदुखी आपण अवॉइड करू शकतो किंवा ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे ते त्याच्यातनं मुक्ती करू शकतात? येस सर, शुअर. करेक्ट तुम्ही सांगितलं की पिलाटेस आता आपल्याला कळतंय ऍक्च्युली, पण ते इन्व्हेंट 1920s मध्ये झालेलं. जोसेफ पिलाटेसनी तेव्हा इन्व्हेंट केलं होतं त्याला. त्यामध्ये ऍक्च्युली जसे आपले दुसऱ्या व्यायामाचे प्रिन्सिपल्स असतात, ब्रीदिंग वगैरे ते सगळे आहेच, पण मेनली त्यांनी फोकस केलाय कोर मसल्स. आता हे कोर मसल्स काय असतात, आपल्या जे स्पाइनची स्टेबिलिटी असते किंवा अलाइनमेंट असते त्यांना होल्ड करायला. आपल्या म्हणजे कमरेला थोडासा स्ट्रेट नसते कधी कंबर, थोडीशी आडवी जाते, तर त्यांना होल्ड करायला जे मेन मसल्स लागतात छोटेसे, ते आपण डिरेक्टली ट्रेन करू शकत नाही. आणि हे जे मसल्स आहेत बेसिकली ते नेहमी ऍक्टिव्हेटेड असतात, नेहमी कॉन्ट्रॅक्टेड असतात. आपण बसतो, उठतो, ऍक्च्युली बऱ्याच मसल्स, आता मी हात मूव्ह करते म्हणून ते मसल्स ऍक्टिव्हेट होतात, पण हे कोर मसल्स जे आहे ते नेहमीच ऍक्टिव्हेटेड असतात. झोपतो तेव्हा पण ते मसल्स कॉन्ट्रॅक्टेड असतात. तर जर का आपली अलाइनमेंट बिघडली ह्या वेळेस, तर त्या कोर मसल्स वरती खूप स्ट्रेस बसतो आणि त्यांना पेनफुल किंवा अलाइनमेंट मिसयूज होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला बॅक पेन होतं. तर पिलाटेस मध्ये ह्यावरती फोकस केलं आहे आणि आपण आता नवीन व्यायाम दाखवतोय. मला सगळ्यात आधी तुम्हाला दाखवायचं होतं, पिलाटेस मध्ये एक रेस्टिंग पोझिशन दाखवली गेली आहे, म्हणजे तुमच्या बॉडीला कसं अलाइन करावं फर्स्ट, ती एक पोझिशन दाखवली आहे, ती मी तुम्हाला दाखवते आणि नंतर पुढचे व्यायाम दाखवते. I think Dr. Joseph Pilates was from Germany. Yes. And he invented these Pilates exercises. Correct. हे आता फारच जास्त एक प्रचलित व्यायाम पद्धती म्हणून ओळखली जाते. एक फार महत्वाची गोष्ट मी श्रोत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जर कुणाला पाठदुखीचा त्रास असेल तर फार जेव्हा अक्यूट पेन होतं तेव्हा अक्यूट पेन मध्ये कधीही व्यायाम करू नयेत. आपण व्यायाम करण्याचं पहिलं प्रिरिक्विजिट असं आहे की आपल्याला पेन नसलं पाहिजे किंवा पेन कमी झालेलं पाहिजे. अक्यूट पेन मध्ये जर कुणी व्यायाम करायला गेलं तर ते पेन वाढेल, तर ते पेन अधिक होत जाणार. तर आम्ही प्रत्येक लोकांना, पेशंट्सना सांगतो की जे लोक अक्यूट पेन घेऊन येतात आणि त्या अक्यूट पेन मध्ये ते व्यायाम करायचा प्रयत्न करतात विथ द होप की माझी पाठदुखी कमी होईल, तर मी अशा लोकांना कायम सांगतो की पाठदुखीसाठी जे व्यायाम करावेत ते सुखकर स्थितीत करावेत. आधी थोडे मसल रिलॅक्संट्स घेऊन, रेस्ट घेऊन, बर्फाने शेकून, गरम पाण्याने शेकून आधी पेन कमी करावं आणि थोडं पेन कमी झाल्यावर व्यायाम सुरू करावं, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. डॉक्टर सोनल, तुमचा व्हिडिओ सुरू आहे? येस. ओके, प्लीज शेअर. येस, तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये की म्हणजे व्हॉट इज इट. आता या व्हिडिओत आपण बघणार आहोत की रेस्टिंग पोझिशन जी आहे पिलाटेसची ती कशी करायची आहे. बरं. थोड़ी माहिती दे सकता तुम्हें? यस, हम एक्चुअली जो दिखाने वाले हैं वीडियोस वो मैट एक्सरसाइजेस पे दिखाने वाले हैं, जो कि हम घर पे कर सकते हैं. पिलाटेस के काफी सारे फॉर्म्स होते हैं जिसमें रिफॉर्मर्स, मशीन्स वगैरह यूज करते हैं, पर हम इसमें मैट एक्सरसाइज दिखाएंगे जो आप इजीली घर पे कर पाओगे. ओके. तो पहले रेस्टिंग पोजीशन अटेन करने के लिए आप लेट जाइए और अपने पेल्विस को, जैसे वो दिखा रहे हैं वीडियो में, एक डायमंड शेप जैसे होल्ड करना है. तो बेसिकली इसमें क्या करना होता है, जो हमारी नेवल ग्रोथी है वो अपवर्ड पॉइंटिंग होनी चाहिए और जैसे हाथ उन्होंने रखा है नीचे, वो और नीचे प्रेस कर देना चाहिए. जो हमारे बटक्स है वो नीचे थोड़ा सा स्क्वीज कर दोगे तो आपका पेल्विस अलाइनमेंट में रहेगा, आपकी कमर जो है वो अलाइनमेंट में रहेगी. आपके जो दोनों पैर है, जितना हिप में डिस्टेंस होता है उतना आप उसमें डिस्टेंस ले सकते हो और टोस फॉरवर्ड पॉइंटिंग रखनी चाहिए. तो ये हो गया लोअर बॉडी का अलाइनमेंट. ओके. इसके बाद अपर बॉडी के लिए जो हमें करना है, तो हमें शोल्डर्स
हमारे ईयर लाइन से जितना दूर आप नीचे दबा सकते हो उतना दबाना है, और शोल्डर्स को नीचे फ्लोर पे या मैट पे दबाना है। तो इससे कई बार क्या होता है, हम बैठते हैं तो स्लाउचिंग पोस्चर में या फिर राउंडेड शोल्डर जैसे बोलते हैं वैसे बैठते हैं। तो अगर हमने वो पोस्चर करेक्ट कर दिया तो हम नीचे दबा के उसको अलाइनमेंट में रख सकते हैं। और नेक के अलाइनमेंट के लिए जैसे मैंने बोला, कंधों को नीचे दबाइए, मतलब ईयर लाइन से जितना नीचे की तरफ दबा सकते हो उतना दबाना है। और फिर फेस के लिए जो करना है, मतलब जो चिन है वो टक करनी है, वो ना तो ज्यादा फ्लेक्शन में, मतलब ना ज्यादा आगे बेंड होनी चाहिए और ना ही ज्यादा पीछे बेंड होनी चाहिए। तो इससे आपको जो रेस्टिंग पोजीशन है पिलाटेस का वो मिलेगा, मतलब हर जगह पे न्यूट्रल अलाइनमेंट रहेगा बेसिकली। कोई भी प्रकार का आगे नहीं मुड़ना है, कुछ भी पीछे नहीं मुड़ना है, एकदम स्ट्रेट लेटना है। इसे हम रेस्टिंग पोजीशन ऑफ पिलाटेस बोलते हैं। ओके ओके, वेरी गुड डॉक्टर सोनल। आई थिंक कमिंग टू द नेक्स्ट थिंग, अभी ये कोरोना में एक न्यू नॉर्मल हो गया है, वो मतलब वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होम, कॉलेज फ्रॉम होम, डॉक्टर्स भी टेली कंसल्टेशन करने लग गए हैं। तो कुर्सी और टेबल ये एक बेसिक प्री रिक्विजिट हो गया है। सो मैं डॉक्टर नीरज को रिक्वेस्ट करूंगा कि वो अगला वीडियो रोड करके रखे, जिसमें एक्सरसाइजेस फॉर डेस्क जॉब, ये जो है कि जो लोगों का बैठकर काम है, कई लोग 8 घंटा बैठते हैं, 10 घंटा बैठते हैं, 12 घंटा बैठते हैं। मैंने तो मेरे कुछ फ्रेंड्स को सुना, उनको 12-12, 14-14 घंटे पूरा दिन में काम करना पड़ता है। तो ऐसे लोग जिनको कंटिन्यूअसली डेस्क जॉब है, उनके लिए मैं कुछ एक्सरसाइजेस यहाँ पे बताना चाहता हूँ कि ऐसे लोगों ने इजीली ये अगर एक्सरसाइजेस भी आप घर पे कर ले, तो ये जो बैक प्रॉब्लम्स, नेक प्रॉब्लम्स आपको हो रहे हैं, ये प्रॉब्लम्स हम अवॉइड कर सकते हैं। तो आगे हम ये वीडियो दिखाने वाले हैं जिसमें वर्क फ्रॉम होम या जो लोगों का डेस्क जॉब है, ऐसे लोगों ने कौन से एक्सरसाइजेस घर पर करने चाहिए, ज्यांना बसायची कामं आहेत, डेस्क जॉब आहे, अशा लोकांनी कोणत्या प्रकारचे व्यायाम केले पाहिजेत, असं या ठिकाणी डॉक्टर नीरज आपल्याला दाखवू इच्छितात. नक्कीच. जसं आता सरांनी सांगितलं, तर त्या पद्धतीने काही 3 प्रकारची आसनं आहेत, जी करू शकतात. ज्याच्यामध्ये जे बसणारे आहेत, जास्त वेळ बसून राहतात, त्यांच्या पाठीच्या कण्यासाठी लवचिकता वाढण्यासाठीची ही आसनं आहेत. सर्वप्रथम आपण बघूया भुजंगासन. माझ्या मते भुजंगासन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आसन, आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्पाइन मध्ये जे एक्सटेन्शन पाहिजे ते मिळतं आपल्याला. मी त्याच्याबद्दल थोडी माहिती देईल हे व्हिडिओ झाल्यानंतर. करण्यासाठी पोटावरती पालथे झोपून ठेवा. त्यानंतर दोन्ही हात दोन्ही खांद्याच्या खाली घे. आता श्वास घे, हातावर जोर देऊन वर उठण्याचा प्रयत्न करायचा. जिथपर्यंत सहन होतं त्या लेवल पर्यंत येऊन थांबण्याचा प्रयत्न करायचा. ही आदर्श स्थिती आहे भुजंगासन. भुजंगासन म्हणजे सर्प सापासारखं हे पोस्चर दिसतं म्हणून याला भुजंगासन म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते, गुडघ्याचे स्नायू, मांडीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. दोन्ही हातांवरती जोर असल्यामुळे दंडाचे स्नायू बळकट होतात. त्याचप्रमाणे पोटाला ताण बसतो आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तर हे जे भुजंगासन एक्सरसाइज आहे, मी ऍज अ स्पाइन सर्जन आय हॅव गॉट लॉट ऑफ फेथ इन दिस एक्सरसाइज. हे मी का सांगतो, कारण की आपण जे दिवसभर काम करतो, सकाळी उठल्यापासून चेहरा धुवायचं, ब्रश करायचं, त्याच्यानंतर नाश्ता करायचा, त्याच्यानंतर लिहायचं, त्याच्यानंतर कम्प्युटरवरती टाईप करायचं, मोबाईल बघायचं, प्रत्येक काम आपण वाकून करतो. तुम्हाला कधी आठवलं की तुम्ही आकाशाकडे बघितलंय, असं कधी आठवतंय का तुम्हाला? नाही. तर आपण जे दिवसभर आपली कामं वाकून करतो, त्याच्यामुळे आपल्या मानेवरती आणि पाठीवरती त्याचा फार मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे एक्सटेन्शन एक्सरसाइजेस म्हणजे पोटावरती झोपून जे आकाशाकडे बघायचं एक्सरसाइज आहे, ज्याला कोब्रा पोज म्हणतो किंवा भुजंगासन म्हणतो, हे पाठीच्या मसलसाठी एक्सटेन्शन एक्सरसाइज फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहेत. डॉक्टर नीरज, आपल्याकडे अजून काही आसनं आहेत का, ज्याच्याबद्दल आपण, जसं आता प्राणायाम बद्दल फार बोललं जात आहे, तर आपण, मला असं वाटतं की प्राणायाम बद्दल थोडं या ठिकाणी बोलावं, कारण की मी प्राणायाम मध्ये फार विश्वास ठेवतो. सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा फॅक्टरीज नसतात, ऑटोमोबाईल, गाड्या नसतात, त्याच्यामुळे हवेचं, ऑक्सिजनचं प्रमाण फार चांगलं असतं आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन लागतं. तर जेव्हा आपण सकाळी उठून 2 मिनिटं असो, 5 मिनिटं असो प्राणायाम करतो, तेव्हा आपल्या बॉडीचं ऑक्सिजन लेवल प्रचंड वाढतं
आणि ऑक्सिजन लेवल वाढल्यामुळे जे डॅमेज सेल्स आहेत त्यांना रिपेअर व्हायला मदत होते. त्याच्यामुळे फार 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 मोठं असं योगदान त्या ठिकाणी प्राणायामचं आहे. तर डॉक्टर नीरज, तुम्ही प्राणायाम बद्दल काय बोलू इच्छिता का? नक्कीच सर. प्राणायामामुळे आपल्याला शरीरातली ऑक्सिजनची लेवल वाढते. जसं आपल्या गाडीमध्ये पेट्रोलची गरज असते तसं आपल्या प्रत्येक पेशींना ऑक्सिजनची गरज असते. सो प्राणायामामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि एक्सेस कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यास मदत होते. तर प्राणायाम करताना सुद्धा आजकाल बरेच जण व्हिडिओ पाहून किंवा युट्यूबवर पाहून प्राणायाम करायला बघतात, पण त्याच्यामध्ये काही चुका होण्याच्या शक्यता असतात. तर यात चुका होऊ नये यासाठी तज्ञ मार्गदर्शनाखालीच हे प्राणायाम केलेले बरे, नाहीतर त्याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. सो प्राणायाम करताना नक्कीच त्याच्यामध्ये आता अनुलोम विलोम आणि कपालभाती हे 2 प्राणायाम जे सहजगत्या आपण करू शकतो. याच्यामध्ये सर्वप्रथम मी अनुलोम विलोम दाखवू इच्छितो. ही करण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बसूनच हे प्राणायाम करायचे आहेत. तुम्ही बसलेल्या ठिकाणी डेस्क जॉबच्या ठिकाणी सुद्धा हा प्राणायाम करू शकता. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी जसं की तुम्ही बसलेला आहात आणि बसल्या जागीच हाताची पोझिशन मेंटेन करून वरती ठेवून हा प्राणायाम करायचा असतो. याचं एक प्रात्यक्षिक पाहूया आपण. आता आपण अनुलोम विलोम प्राणायाम बघणार आहोत. या प्राणायामामध्ये कोणत्याही एक बसलेल्या अवस्थेत आसनात बसायचे, सुखासन किंवा पद्मासन. एक हात गुडघ्यावर, दुसऱ्या हाताची मधली 2 बोट मिटवायची. करंगळीने त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा सरळ. आता उजव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून डाव्या नाकपुडीवर सर्वप्रथम श्वास आत घ्यायचा. डावी नाकपुडी पोटाने बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. रिलॅक्स. हे एक आवर्तन झालं. अशा रीतीने सलग 10 आवर्तन करायची. या अनुलोम विलोम प्राणायामामुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, जास्तीचे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. त्याचप्रमाणे पाठीचा कणा सरळ राहतो. तर तुमची एकाग्रता याच्यामध्ये वाढते. तर हे जे ब्रीदिंग एक्सरसाइज आहेत हे फार चांगलं बोलला की एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात, सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी झालंय, एस्पेशली ही जी यंग जनरेशन आहे. त्याच्यामुळे योगाचं एक फार मोठा याच्यात रोल आहे, अपार्ट फ्रॉम बॅक प्रॉब्लेम ट्रीट करण्यात, की एकाग्रता वाढते, जी चंचलता आहे ती कमी होण्यात मदत होते. आणि त्याच्यामुळे माझे गुरु डॉक्टर के एच संचिते कायम सांगायचे की आपण जर व्यायामाबद्दल बोलतो तो व्यायाम फक्त हार्टचं कार्डिओ व्यायाम करून उपयोग नाही, मसल्ससाठी मसल स्ट्रेंथनिंग करून उपयोग नाही, स्ट्रेचिंग करून उपयोग नाही, तर आपल्या मनाचा पण व्यायाम झाला पाहिजे. व्यायाम जर आपण म्हणतो तर त्याच्यामुळे स्ट्रेस रिलॅक्सेशन, मेडिटेशन हे पण व्यायामाचा एक प्रकार आहे. आणि आपण व्यायाम आपल्या शरीराला देतो, पण आपल्या मनाचं काय? तर आपल्या मनाला पण व्यायामाची फार गरज आहे. आणि त्याच्यामुळे मेडिटेशन, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि हे योगा त्याच्यामध्ये फार महत्वाचा रोल प्ले करतो. डॉक्टर नीरज, एक फार महत्वाचा आहे, ह्या तुम्ही दोघांसाठी आहे, की सायटिकासाठी फार हा कॉमन प्रॉब्लेम आहे. सायटिका, तुम्ही पुढचा व्हिडिओ लोड करून ठेवा, की दोघं, की सायटिका म्हणजे कमरेच्या 2 मणक्यांमध्ये जी गादी असते ती गादी मागे सरकते आणि आपल्या स्पायनल कॉर्ड वरती, मज्जारज्जूवरती, नसांवरती ती दबाव देऊन आपल्या कमरेपासून खाली पायामध्ये जी नर्व सप्लाय करते त्या नर्व वरती दबाव आल्यामुळे पायात सायटिकाचा त्रास सुरू होतो. त्याच्यामुळे कमरेपासून एका पायात की दोन्ही पायात वेदना होतात, मुंग्या येतात, पाय जड पडतात, चालायला होत नाही, फिरायला होत नाही. तर कधी कधी एक्स्ट्रीम केसेस मध्ये संडास लघवीचा ताबाही त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर हे सायटिका आहे. एक मी डिस्क्लेमर या ठिकाणी करू इच्छितो की आम्ही जे हे व्यायाम दाखवत आहोत हे फक्त डेमॉन्स्ट्रेशन पर्पज साठी आहेत, तुमच्या माहितीसाठी आहेत. पण प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा आहे, प्रत्येकाची शरीर रचना वेगळी आहे. तर कृपा करून तुमच्या प्रॉब्लेमसाठी ब्लाइंडली हे व्यायाम फॉलो करू नका. तुम्ही तुमच्या सिनियर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट ह्यांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शनाखाली व्यायाम करावे. आम्ही हा जो परिसंवाद आयोजित केला आहे हा फक्त लोकांना एज्युकेट करण्यासाठी केलेला आहे.
तर कृपा करून जर कुणाला एक्स्ट्रीम प्रॉब्लेम असतील तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याखालीच हे ट्रीटमेंट करावी. तर डॉक्टर सोनल, आपण काही व्हिडिओज दाखवू शकाल का जे पाठदुखीसाठी आणि सायटिकासाठी फार उपयुक्त ठरतात? श्योर सर। सर जैसे हमने पहले बोला कि एक्सटेंशन जो रहता है वो स्पाइन के लिए काफी अच्छा होता है। एक्सटेंशन के टाइम पे क्या होता है, हमारे जो स्पाइन के बोन्स है, वो वर्टेब्रेज जो रहते हैं उनमें स्ट्रेच बैठता है। इनफैक्ट सब मसल्स को भी स्ट्रेच बैठता है। अब जैसे आपने बताया कि साइटिका जो है वो हमेशा कंप्रेशन के वजह से होता है। जो हमारी साइटिक नर्व होती है वो दब जाती है, तो ये कई बार या तो जहाँ से वो बाहर निकलती है वर्टेब्रे से उधर दब सकती है, या तो फिर जब वो नीचे आती है उसके कोर्स के अलोंग, जब वो नस पैर की तरफ आती है तो मसल्स के बीच में फंस सकती है। तो उसके लिए ये एक्सटेंशन बेस्ड हाँ, दिखाइए, वीडियो दिखाइए। वो बहुत इसेंशियल होता है। तो उसमें से एक एक्सरसाइज है कैट एंड कैमल पोजीशन जो हम बोलते हैं। तो इसके लिए हमें यूजुअली हमारे घुटनों पे बैठ के, एक ही मिनट, जैसे अभी आप देख रहे हैं हमें हमारे घुटनों पे बैठना होता है। जो स्पाइन है हमारा, जो हमारी कमर है, वो स्ट्रेट रख के दोनों हाथों पे वजन लेना है। तो स्टार्टिंग पोजीशन में हमें हमारे दोनों हाथों पे और दोनों पैरों पे वजन लेना है, और फिर स्ट्रेच करते टाइम पूरे बैक को नीचे लेके बैक से ऐसी आर्च बनानी है जिससे कैमल बन गया। बैक को, हाँ, जिससे बैक को स्ट्रेच बैठ सके। ओके। और अभी जब ये कैट एक्सरसाइज, एंड कैमल, हाँ हाँ, इस एक्सरसाइज में ध्यान ये रखना है कि हमारे घुटनों के बीच में जो डिस्टेंस रहता है और जो हमारे हाथों पे वजन रहता है वो इक्वल होना चाहिए। ओके, ठीक अभी है। ये कौन सा अगला एक्सरसाइज प्रकार दिखा रही है? हाँ, तो अभी जो भी एक्सरसाइज हम स्टार्ट में करते हैं उसको हम प्रोग्रेस कर सकते हैं, प्रोग्रेशन बोलते हैं जैसे हम। तो अभी हम यही एक्सरसाइज का प्रोग्रेशन देखेंगे जिसमें उन्होंने उनके राइट साइड का हाथ और लेफ्ट पैर उठाया है साथ में। तो इससे क्या होगा, हमारे स्पाइन में और इलोंगेशन होगा और स्ट्रेच बैठेगा। तो जब हम पहले वाला जो मैंने रेस्टिंग पोजीशन बताया वो इजीली कर पाएंगे और हम उसे होल्ड कर सकते हैं, हमें अच्छा खासा स्ट्रेच मिल रहा है। तो यूजुअली इन 3 to 5 डेज हम वो प्रोग्रेशन कर सकते हैं। तो हमें अपोजिट हाथ, मतलब एक तरफ तरीके का हाथ और दूसरे तरीके का पैर ऊपर स्ट्रेट उठाना है और उसे अलाइनमेंट में स्ट्रेट रखना है जैसे वो अभी दिखा रहे थे। और फिर लेफ्ट हैंड और राइट लेग पीछे लेना है ऐसे। यस। अभी लेफ्ट हैंड और राइट लेग लिया Correct. पहले, और इसको कितनी देर तक होल्ड करना है? अभी ये एक्चुअली हम 5 सेकंड से स्टार्ट करते हैं। जो 5 सेकंड्स होल्ड कर पाते हैं फिर धीरे धीरे बढ़ाते हैं, क्योंकि हम लोगों ने जब पेनफुल पोजीशंस हो गए तब ये नहीं अटेन करना है। और कितनी बार करना है ये? हम इसे यूजुअली 5 to 10 टाइम्स में एडवाइस करते हैं, एंड यू प्रोग्रेशन आफ्टर 3 वीक्स बोलते हैं। अच्छा, सो 10 टाइम्स का एक सेट हो गया। यस। 5 सेकंड्स होल्ड कर सो ऐसे हाँ, पहले एक सेट से शुरुआत कर सकते हैं। हाँ, फिर एक ही 2 सेट, सेट, 3 सेट, 4 सेट, जैसे आपका एंड्योरेंस बढ़ता है वैसे आप धीरे धीरे बढ़ा इंक्रीज करते सकते हो। जाएगी। करेक्ट सर। ओके ओके ओके। डॉक्टर नीरज, तुम्ही काही आसनं दाखवू शकाल का? जसं उष्ट्रासन आहे किंवा जसं वक्रासन आहे, तर हे दोन आसनं माझ्या मते पाठदुखीसाठी फार उपयुक्त आहेत आणि स्लिप डिस्कसाठी, तर तुम्ही ते व्हिडिओ प्ले करू नक्कीच सर, शकाल का? की नक्की. हे जे दोन आसनं आहेत ते पण दोन आसनं सायटिका, स्लिप डिस्कसाठी फार उपयुक्त आहेत. तर नक्कीच सर. कारण आता आपण बघितले, सूर्यनमस्कार बघितले, भुजंगासन बघितलं, त्याप्रमाणेच वक्रासन हे एक आसन आहे. याच्यामध्ये आपल्याला बसून करण्याचं हे आसन आहे आणि शरीराच्या मणक्याला पीळ बसतो याच्यामध्ये. त्यामुळं शरीराच्या मणक्यांची जी लवचिकता आहे ती वाढते. स्क्रीन मॅक्सिमाइज करता? हो सर. बसून आहे. हो, लोड होतोय. दिसतोय सर? नाही, तो मला वाटतं प्ले होतोय. तुम्ही मागे जाऊन परत प्ले करू शकता तो. ओके. तर आय थिंक वक्रासन जो आहे त्याचं बेसिस आहे ट्विस्टिंग ऑफ द स्पाइन. म्हणजे ट्विस्टिंग मुवमेंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. जर एखाद्याला उजव्या पायात सायटिका असेल तर त्यांनी अपोजिट साइडला ते जर वक्रासन केलं तर दॅट इज सपोज टू बी व्हेरी इफेक्टिव्ह. बरोबर सर.
नक्कीच. सो जर त्याच्यामध्ये आपल्याला बसून दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही हात उजव्या बाजूला घेऊन एक पाय दुमडून ठेवायचा. सो त्याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या कण्यासोबतच पोटाच्या स्नायूंनाही ताण बसतो आणि बरं मांडीच्या स्नायूंनाही ताण बसतो. बरं त्यामुळं इव्हन पचनशक्ती म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली सुधारण्यासही मदत होते. बरं आणि जे आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ जे बसून असतात IT प्रोफेशनल्स त्यांच्यामध्ये मेनली ह्या आसनाचा खूप फायदा होतो. कारण बरं कंटिन्युअसली एका जागी बसल्यामुळे मसल स्टिफनेस वाढतो. सो बरं. फ्लेक्सिबिलिटी वाढण्यास या आसनाची खूप मदत होते. ज्यांचं काम जास्त वेळ वेगवेगळ्या बसून आहे ते कॉम्प्युटरवरती 8-8 तास शेअर स्क्रीन करा. हो सर. आज आपण काही सोप्या पद्धतीने आसनं बघू. सर्वप्रथम बसून घेऊ. दोन्ही पाय लांब करायचे. आता आपण बघणार आहोत वक्रासन. एक मिनिट. त्यामध्ये स्टार्टिंग पोझिशन आपली दोन्ही पाय लांब. तर जोपर्यंत डॉक्टर नीरज त्यांचा व्हिडिओ सेटअप करतायत, मी एक माहिती देऊ इच्छितो की विच आर द रेड फ्लॅग्स आणि असे कोणते सिम्पटम्स जर आले तर आपण घरच्या घरी उपचार करू नये किंवा लोकल डॉक्टरकडून उपचार घेऊ नये. आपण आपल्या स्पेशलिस्टला दाखवलं पाहिजे. तर असे काही कंडिशन्स म्हणजे की जर कमरेपासून दुखणं पायात जात आहे, पायात भरपूर मुंग्या येत आहेत आणि पायात कमजोरी जाणवते, तर आपण आपल्या सिनियर स्पेशलिस्ट डॉक्टरांना भेटलंच पाहिजे. नंबर 1. नंबर 2, जर कंबरदुखी, पायदुखी बरोबर संडास लघवीचा ताबा पण आपला सुटतोय, तर अशा परिस्थितीमध्येही आपण आपल्या सिनियर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की त्या मुंग्यांबरोबर वीकनेस बरोबर युरिन मोशनचा कंट्रोल लॉस होतोय आणि आपले जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत त्याच्यात जर नमने जाणवतोय, तर हे काही इम्पॉर्टंट रेड फ्लॅग्स आहेत जे आपण घरच्या घरी त्याच्यावर उपचार करू नयेत आणि आपण सिनियर डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी नक्की घ्यावा. डॉक्टर नीरज, आर यू रेडी? येस सर. आज आपण काही सोप्या पद्धतीने आसनं बघू. सर्वप्रथम बसून घेऊ. हे कोणतं आसन आहे? वक्रासनच दाखवतोय. बरं बरं. दोन्ही पाय लांब करायचे. आता आपण बघणार आहोत वक्रासन. यामध्ये स्टार्टिंग पोझिशन आपली दोन्ही पाय लांब करून बसायचं. त्यानंतर उजवा गुडघा दुमडून घ्यायचा. आता डावा हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवून जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि मान उजवीकडे वळवून पाठीमागे बघण्याचा प्रयत्न करायचा. छान जमलेला आहे. ही आदर्श स्थिती आहे. याच्यामध्ये पाठीच्या कण्याला पूर्ण पीळ बसतो. जसं आपण कपड्याला पीळ देतो त्याप्रमाणे पाठीच्या कण्याला पीळ बसतोय. याच पद्धतीनं पोटाच्या स्नायूंना ताण बसतोय, मांडीच्या स्नायूंना ताण बसतोय आणि खांद्याच्या. सावकाश आसन सोडायचं. हे आसन साधारणतः 20 ते 30 सेकंद ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर या आसनाचा आणखीन एक फायदा म्हणजे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. डॉक्टर नीरज, एक उष्ट्रासन म्हणून पण एक फार चांगलं आसन आहे जे पाठदुखीसाठी आणि सायटिकासाठी फार उपयुक्त आहे. तर आर यू रेडी विथ युअर व्हिडिओ ऑफ उष्ट्रासन? येस सर, येस सर. उष्ट्रासनामध्ये युजुअली हे ऍडव्हान्स पोझिशन मध्ये हे आसन केलं जातं. बेसिक आसनं ज्यांना जमतायत त्यांना आपण हे उष्ट्रासनाचे धडे देऊ शकतो. त्यासाठी मी एक हा व्हिडिओ प्ले करतो. याच्यामध्ये उष्ट्रासन हे गुडघ्यावर बसून करण्याचं एक आसन आहे. आता आपण दुसरे आसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे उष्ट्रासन. त्याच्यामध्ये सर्वप्रथम वज्रासनात बसायचं. दोन्ही गुडघ्यावरती बसून राहायचं. आता गुडघ्यावरती उभे राहायचे. उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करायचा. डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि मान वरती राहायची. या आसनामध्ये संपूर्ण पाठीच्या कण्याला मानेपासून कमरेपर्यंतच्या मणक्यांना ताण पडतोय. त्याचप्रमाणे पोटाकडील बाजू आणि मांडीला त्याच्याकडे ताण जाणवतो. सावकाश सोडायचं.
या आसनामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते, त्याचप्रमाणे जे कोर मसल्स आहेत, स्नायू आहेत आपले, त्यांची ताकद वाढण्यास मदत होते. नक्कीच, फारच छान. तर मी डॉक्टर सोनलला रिक्वेस्ट करेल की त्यांनी अर्गोनॉमिक्सचा व्हिडिओ सेटअप करावा, कारण की आता वर्क फ्रॉम होम आहे, तर आम्हाला भरपूर प्रश्न येत आहेत की डॉक्टर आमची खुर्ची कशी असली पाहिजे, कॉम्प्युटर कोणत्या हाईटला पाहिजे, झोपताना गादी कशी पाहिजे, उशी कशी पाहिजे, मी जर खाली वाकून काही वस्तू उचलतोय तर मी कशी उचलायला पाहिजे, किंवा लहान मुलं जे आहेत त्यांना शाळेत दप्तर मोठं घेऊन जायला लागतं, स्कूल बॅग घेऊन जायला लागते, हाऊ दे शुड कॅरी इट. आणि IT प्रोफेशनल जे आहेत ज्यांना लॅपटॉप घेऊन जायला लागतं, हेवी लॅपटॉप, तर हाऊ दे शुड कॅरी इट. तर आय विल जस्ट रिक्वेस्ट डॉक्टर सोनल टू शेअर दिस video on ergonomics which will guide us in a big way ki how proper ergonomics will prevent you from getting back and neck problems. Sure, sir, sure. So usually while using our phone, we tend to stoop a lot. So instead of that, if we just, while carrying the bags also, if we do not carry the bag on one shoulder and carry the bag on both the shoulders and lift it up, ऊपर की तरफ रखे अपने बॉडी की तरफ, तो वो ज्यादा यूजफुल रहेगा, तो वो वेट बेयर हो जाएगा. दूसरा क्वेश्चन हम देखते हैं कि सोने के टाइम जब हम एक साइड पे सोते हैं तो या तो हमारे पिलोस काफी ऊपर या काफी नीचे होते हैं. इससे अच्छा मिनिमल साइज का जो पिलो, एक हेड स्पाइन न्यूट्रल में मेंटेन होना चाहिए. फिर बैठते टाइम भी वापस जैसे हम देखा फोन देखते टाइम, तो ज्यादा बेंड नहीं होना है. आपके फोन को ऊपर लीजिए और उसके मुंह के सामने रखिए. सोते टाइम भी कभी भी उल्टा नहीं सोना है, क्योंकि उसमें हमारा स्पाइन का लेवल मेंटेन होता है. हमेशा इट इज बेटर कि आप सीधा सोइए या फिर एक साइड पे टर्न होके सो जाइए, जैसे पिलो के साथ पहले बोला था. ड्राइविंग के टाइम पे भी चेयर ज्यादा पीछे ना तो ज्यादा आगे होनी चाहिए. वो एक 90 डिग्री जैसे बोलते हैं वो करेक्ट नहीं होता है. यूजुअली 110 to 120 डिग्रीज का जो सीट रिक्लाइन होता है वो बेस्ट होता है. जब हमें ज्यादा हैवी वेट्स वगैरह उठाने होते हैं तो हम यूजुअली टेंड करते हैं कि कमर से बेंड करें, पर ये गलत है. हम हमारे नीज से बेंड करना चाहिए और वो वजन को हमारे बॉडी के नजदीक रख के उठाना चाहिए. खड़े रहते टाइम भी हमें हमेशा देखना चाहिए कि हमारे चेस्ट पीछे है एंड बटक्स टक्ड इन है. जैसे कि हमने पहले देखा कि कुछ भी उठाते समय बेंड नहीं करना है, वो चीज को नीज से उठा के अपने पास रखना है, ज्यादा दूर नहीं रखना है. कंप्यूटर पे भी काम करते टाइम जैसे मैंने ड्राइविंग के टाइम पे बोला कि सीट ज्यादा पीछे या आगे नहीं होने चाहिए. 120 डिग्रीज इज यूजुअली ऑप्टिमल, जहाँ पे हमारा बैक इरेक्ट रहता है. तो अगर हम ये सब पोस्चर्स फॉलो करें तो हम मेंटेन कर सकते हैं. दूसरे मुझे जो टिप्स देने हैं वो ऐसे है कि हम जब भी काम करते हैं, जैसे हम सर ने पहले बताया कि यूजुअली हम काम करते टाइम पे एक पोजीशन ज्यादा देर तक अटेन करते हैं, तो हम ऐसे कुछ कर सकते हैं कि हमारा अभी सपोजिंग सब वर्क फ्रॉम होम कर रहे हैं तो हम एक ही जगह पे बैठे रहते हैं, या तो बेड पे बैठ जाते हैं या फिर नीचे जमीन पे बैठ के बहुत ज्यादा लीन करके करते हैं. तो अभी ये जो समय है वो बहुत डिफिकल्ट जा रहा है सबको वर्क फ्रॉम होम करने के लिए. तो हमें हमारा वर्क स्टेशन या वर्किंग एनवायरनमेंट जो है वो ऐसे सेटअप करना है, जो हमें ज्यादा जरूरत वाली चीजें होती है वो अगर हम वर्किंग एरिया को 3 चीजों में डिवाइड कर ले, मतलब एक एरिया जो हमारे सबसे नजदीक होती है वो उसमें ऐसा सामान रखे जो हमारे लाइक बेस्ट काम में आए. हमारा लैपटॉप सबसे नजदीक हो, पानी की बोतल हो. फिर जो प्रिंटर वगैरह है वो दूर रख सकते हैं, ताकि अगर जब हम प्रिंट लेते हैं तो हम उठ के प्रिंट लेके वापस आ सकते हैं. तो इसमें क्या होता है, मूवमेंट भी हो जाती है और ये चीज हमें ऑब्स्ट्रक्ट नहीं करती है. तो रिपीटेटिव मूवमेंट्स जो होते हैं उसे टाल सकते हैं एक तरीके से. करेक्ट. तो इसे जो मेन फोकस रहता है वो यूजफुल थिंग्स का रखना चाहिए. अब ये जो मेन फोकस है यूजुअली 100 सेंटीमीटर्स के डिस्टेंस रहना चाहिए और वो विड्थ में 25 सेंटीमीटर्स होना चाहिए. तो अगर हम ये वर्किंग एनवायरनमेंट रखें यूजफुल चीजों का तो इट विल बी वेरी यूजफुल. थैंक यू फिर डॉक्टर पानी के सोनल. बॉटल वगैरह है, टाइपराइटर्स है, उस वो दूर रख सकते हैं. तो मिनिमल जो मिनी ब्रेक्स हम बोलते हैं वो उस टाइम पे उठ के ले सकते हैं. यूजुअली थैंक यू सो मच. हमें 20 मिनट्स में पोस्चर चेंज करना चाहिए एंड स्ट्रेचेस करने चाहिए.
सर आप कुछ ऍड करना चाहोगे? एक पॉइंट ऍड करू इच्छितो. जे कॉम्प्युटरवर ज्यांचं जास्त कामाचं स्वरूप असतं त्यांना मॉनिटर स्क्रीन आय लेवल समोर ठेवावी नेहमीच, आणि कोपराचा अँगल नेहमी 90 डिग्री असावा, जेणेकरून कीपॅड पर्यंत आपल्याला जास्त असे हात ठेवावे लागणार नाही. त्याच्यामुळे शोल्डर, बॅक या सगळ्यावरती येणारा स्ट्रेस कमी होईल. आणि कंपल्सरी बॅक सपोर्ट घेऊन बसायचं. कंपल्सरी बॅक सपोर्ट आणि लेग्स प्रॉपरली सपोर्टेड पाहिजे. हँगिंग पोझिशन मध्ये लेग ठेवून केलं तर कमरेचे जास्त त्रास उद्भवतात. फुटस्टूल ठेवावा पायाखाली. ठेवावा. आणि ते किती उंचीचा फुटस्टूल असावा डॉक्टर नीरज? साधारण 1-2 इंचापर्यंत उंची असावी त्याची फुटस्टूल. त्याच्यामुळे बॅक बरीच रिलॅक्स होते. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. लोक लक्षात ठेवत नाही की ज्या लोकांचं बसायचं काम आहे त्यांनी पायाखाली एक फुटस्टूल ठेवावं 2 इंच ते 3 इंचापर्यंत. आणि ते जर आपलं पाय सपोर्टेड असले तर ऑटोमॅटिक, पाय जर सपोर्टेड असले तर जे आपले बॅक मसल्स आहेत ते चांगले आर्च होतात आणि ते बरेच रिलॅक्स होतात. जर आपले पाय लोंबकळत असले तर आपल्या पाठीच्या मसल्स वरती बराच ताण येतो. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. आता आपण पुढच्या टप्प्यावरती जाऊया की व्यायाम हे पाठदुखीसाठी एक भाग झाला, पण मी एक सांगू इच्छितो की जर कोणाला पाठदुखी टाळायची असेल किंवा बरी करायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे वजन कमी करा. कारण की जेवढं तुमचं वजन जास्ती तितकं पाठीवरती लोड जास्ती. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे वजन कमी करा. दुसरी गोष्ट म्हणजे पाठीसाठी जर मजबूती पाहिजे असेल तर विटॅमिन्स आपल्याला पाहिजे, जसं विटॅमिन B12, विटॅमिन D3, कॅल्शियम. आहार व्यवस्थित पाहिजे. तर पहिली गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पॅक्ड फूड खायचं नाही. हे नवीन शपथ आपण घ्यायची की जे काही पॅक्ड फूड असतं त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. तुम्ही जे काय खायचं घरचं ताजं बनवून खा, ते जास्ती चांगलं आहे. पण आपण जे पॅक्ड फूड खातो, फास्ट फूड खातो, त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. सकाळचं कोवळं ऊन आपल्याला मिळालं पाहिजे, सकाळी 8 ते 10च्या मधलं, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन डी ची चांगली मात्रा असते. तर व्हिटॅमिन डी मुळे आपलं शरीर बळकट होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण हे जसं प्राणायाम आणि एक्सरसाइज म्हटलं, ह्याचं प्रॉपर आपण अनुकरण करायला पाहिजे. आणि चौथी महत्वाची गोष्ट ते म्हणजे स्ट्रेस. मी कायम माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की स्ट्रेस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिझन फॉर बॅक पेन. आणि जर कोणाला आपली पाठदुखी कमी करायची असेल तर त्याच्यासाठी स्ट्रेस कमी होणं हे फार गरजेचं आहे. कारण की आमच्याकडे हजारो सायंटिफिक लेवल 1 पब्लिकेशन्स आहेत की स्ट्रेस आणि बॅक पेन दे गो हँड इन हँड. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनांपासून दूर राहावं. जसं म्हणजे सिगरेट स्मोकिंग, तंबाखूचं व्यसन आणि दारूचं व्यसन. हे 3 व्यसनांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. कारण की ह्याचाही काउंटर इफेक्ट आपल्या मणक्यावर होतो. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत की डॉक्टर आम्ही झोपताना गादी कशी वापरली पाहिजे? फार प्रश्न येत आहेत. तर मिस्टर राहुल चोबे मला ते फॉरवर्ड करतायत की डॉक्टर विच इज द आइडियल मॅट्रेस फॉर स्लीपिंग? हमारा सोते वक्त गद्दा कैसा होना चाहिए? झोपताना गादी कशी असली पाहिजे? तर मी एक सांगू इच्छितो की आजकाल बाजारात बरंच टाइप्स आलेले आहेत. ऑर्थोपेडिक मॅट्रेस म्हणतात वगैरे वगैरे, ज्यांची किंमत लाखोंमध्ये आहे. कोण म्हणतंय कॉयर मॅट्रेस, फोम मॅट्रेस, मेमरी फोम मॅट्रेस, स्प्रिंग मॅट्रेस, हजारो. पण मी एक सांगू का श्रोत्याहो, इतक्या महागड्या मॅट्रेस घ्यायची काही गरज नाही. एक सायन्स आहे की तुमच्यासाठी द बेस्ट मॅट्रेस इज अ फर्म मॅट्रेस, म्हणजे कडक मॅट्रेस असावी. आणि आपण जर बघितलं की आपण कुठे फिरायला गेलो, हॉटेलमध्ये झोपलो, तर हॉटेलमध्ये गाद्या कशा असतात? एकदम फुसफुशीत असतात. त्या गाद्यांवरती झोपल्यावरती पुढच्या दिवशी आपली कंबर एकदम आखडून जाते. तर द फर्स्ट प्रिन्सिपल इज गादी ही एकदम दबणारी नसावी, ती फर्म असावी. आणि त्याच्यामुळे मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की वुडन प्लायवरती पातळ कापसाची गादी टाकून झोपणं हे सगळ्यात चांगलं आहे. किंवा इव्हन चटईवर झोपणं हे एकदम उपयुक्त आहे. पण लाखो रुपये खर्चून कुठे कॉयर मॅट्रेस घ्या, फोम मॅट्रेस घ्या, मेमरी फोम मॅट्रेस घ्या, ह्याची गरज नाही. वुडन प्लायवरती पातळ कापसाची गादी टाकून झोपणं ही उपयुक्त आहे. ते तुमचं 1000-2000 रुपयामध्ये काम होतं. कापसाचं फक्त काय आहे की इट सिंक्स ओव्हर पिरियड ऑफ टाइम. तर तुम्ही वर्षात 2 वर्षात ती गादी बदलू शकता, तरी ते परवडणार आहे. डॉक्टर नीरज आणि डॉक्टर सोनल, तुमच्या ह्याच्यावरती प्रतिक्रिया? नक्कीच, जसं तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे खूप दबली जाणारी गादी नसावी. बॉक्स टाईपच्या गाद्या नसाव्यात, त्याच्यावरून झोपल्यानंतर खूप कडकही नसाव्यात किंवा खूप सॉफ्टही नसाव्यात. साधारणतः 75% कॉयर आणि 25% कापूस
यांचं कॉम्बिनेशन असलेली गादी खूप उपयुक्त ठरते. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रेशर इव्हनली डिस्ट्रीब्युट होतं. बरोबर. एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आला आहे की डॉक्टर बेल्टचं काय रोल आहे? व्हॉट इज द रोल ऑफ लंबर बेल्ट? तर मी बरेच सिनियर सिटीजन्सना बघतो की ते बेल्ट लावूनच फिरतात. मानेचा बेल्ट, कमरेचा बेल्ट. तर मित्रांनो, बेल्टचा रोल इज इन अक्यूट सिच्युएशन. म्हणजे जर कुणाला फार सिव्हिअर पाठदुखी आहे आणि त्याला मोबिलिटी रिस्ट्रिक्ट करायची आहे म्हणून ते बेल्ट आपण देतो. पण पाठदुखी कमी झाल्यावरती ते बेल्ट वर्षानुवर्ष घालत राहणं हे चुकीचं आहे. कारण की एक्सेस बेल्ट युजेज हे मसल वेस्टिंगला लीड करतं. म्हणजे त्याच्यामुळे तुमचे स्नायू कमकुवत होतात, मसल्स वीक होते आहे. तर माझं एक या ठिकाणी आव्हान राहील की जे लोक वर्षानुवर्ष बेल्टचा वापर करतात ते बेल्ट वापर करणं चांगलं नाही, कारण की त्याच्यामुळे स्नायू कमजोर होतो. बेल्ट फक्त प्रवास करताना वापरावा. म्हणजे जिथे आपल्याला हादरे लागणार आहेत, जिथे रस्ते खराब आहेत, त्या ठिकाणी बेल्टचा वापर करावा. पण दैनंदिन जीवनात आपण बेल्ट घालून झोपतोय, बेल्ट घालून फिरायला जातोय, बेल्ट, ते चुकीचं आहे. डॉक्टर सोनल, तुमचं ह्याच्यावरती प्रतिक्रिया? सर, मी टोटली अग्री करते तुम्ही जे म्हणताय तसं. आणि सेकंडली, जेव्हा आपण अक्यूट फेज मध्ये पण बेल्ट देतो ना, त्यात मला ऍड करायचं होतं की त्यावेळेस आपण जास्ती मुवमेंट देत नाही. इनिशियली 6 to 8 वीक्स असतात, त्यावेळेस आपण जास्ती मुवमेंट देत नाही. पण तरी आपण मसल्सला आयसोमॅटिक एक्सरसाइज म्हणजे फक्त त्या जागेवरती कसं कॉन्ट्रॅक्ट करायचं ते शिकवतो. तर जेव्हा आपण हे बेल्ट घेतो तेव्हा ऍटलीस्ट ते व्यायाम चालू करावे. तर ते वेस्टिंग वगैरे, डिस्यूज एट्रोफी म्हणजे जे सेकंडरी इफेक्ट्स असतात बेल्टचे ते होणार नाही. ते आपण टाळू शकतो. येस. डॉक्टर नीरज, तुमचं मत जसं ह्याच्यावरती? आता तुम्ही सांगितलं सर, त्याप्रमाणे नक्कीच बेल्टचा अतिरेक करू नये, बेल्टचा अतिशय वापर करू नये. त्याच्यामुळे स्नायू कमकुवत होतात. सो बेल्टचं काम हेच आहे की मणक्याला आधार देणे. तेच जर आपण आपल्या स्नायूंची मदत घेतली, स्नायूंना ताकद वाढवली, जे कोअर मसल्स आहेत, पोटाचे मसल्स आहेत, कमरेचे मसल्स आहेत, हे कोअर मसलची स्ट्रेंथ वाढवली तर ऑटोमॅटिकली बेल्टचा जो आपला एम आहे तो साध्य होतो आपल्या स्नायूंच्या मार्फत. सो त्याच्यासाठी स्नायू बळकट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि एक महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे की ज्या लोकांचं बरंच बसून काम असतं, ज्यांना डेस्क जॉब असतात, तर आम्हाला फार लोक विचारतात की डॉक्टर, खुर्ची कोणती वापरावी? आता सध्या कोविड मध्ये, लॉकडाऊन असल्यामुळे, वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, स्कूल फ्रॉम होम असल्यामुळे प्रत्येकाचा एक डॉक्टरांना हा प्रश्न आहे की डॉक्टर, विच चेअर शुड वी बाय? तर डॉक्टर नीरज, तुम्ही ह्याच्यावरती काही लोकांना मार्गदर्शन करू शकता का की नक्कीच. खुर्ची कशी असावी आणि एक योग्य खुर्चीमुळे आपण पाठदुखी कशी टाळू शकतो? आणि ज्या लोकांकडे फॅन्सी खुर्च्या नाहीत, ज्यांच्याकडे घरी साधी खुर्ची आहे, त्याचं ते कसं जास्तीत जास्त उपयोग करून पाठदुखी टाळू शकतात? नक्कीच. जसं आता पाहता, आजकाल खूप बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या अवेलेबल आहेत, अर्गोनॉमिक चेअर्स आणि हे. पण सगळ्यांनाच ते घेणं शक्य नसतं. सो आपल्या घरी पूर्वीच्या काळच्या काही लाकडी खुर्च्या असतात, ज्या एकदम सरळ असतात आणि स्टर्डी असतात. त्या यूज करू शकतात. त्याच्यावर एखादी उशी ठेवून त्याचा हार्डनेस कमी करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरी जरी प्लास्टिकची खुर्ची असेल, पण त्या प्लास्टिकच्या खुर्चीचा भाग थोडासा खोलगट असतो. सो तिथं आपण एक थोडीशी फर्म उशी ठेवून, त्याचप्रमाणे पाठीला एक बॅकरेस्ट किंवा एक फर्म उशी ठेवून त्याचा आपण यूज करू शकतो. आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पायाखाली एक 2 इंचाची उंची वाढवावी, म्हणजे स्टूल ठेवून किंवा पाठ ठेवून, जेणेकरून पायही सपोर्टेड राहतील आणि पाठीलाही सपोर्ट राहतो. अशा प्रकारची अरेंजमेंट वर्क फ्रॉम होमच्या वेळी करू शकतो आपण. मी ऍज अ सर्जन एक सांगू इच्छितो की बॅकरेस्ट म्हणजे गोल जे छोटा लोड असतो, ते प्रत्येकाने पाठीच्या ठिकाणी ठेवावा. कारण की आपल्या मणकाचा शेप स्ट्रेट नाहीये. अवर स्पाइन इज अ एस शेप्ड कर्व. तर जे खाली लंबर लॉर्डोसिस आहे त्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. तर त्याच्यासाठी जर तुमच्याकडे गोल लोड असला छोटा, तर तो वापरावा. जर तो नसेल तर एक उशी ठेवावी. दॅट विल बी व्हेरी हेल्पफुल. आणि हे आपण आपल्या कारच्या चेअर मध्ये पण ठेवू शकतो. ज्या लोकांचं बरंच प्रवास करायचं काम असतो, तशा लोकांनी कारमध्ये पण एक छोटं लोड, गोल लोड किंवा एक छोटी उशी पाठीच्या ठिकाणी ठेवावी, जेणेकरून त्यांच्या कमरेचं जे लंबर लॉर्डोसिस आहे त्याला चांगला सपोर्ट मिळतो. आणि त्याच्यामुळे इट इज अ बिग स्टेप इन प्रिव्हेंटिंग बॅक प्रॉब्लेम्स. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची खुर्ची वापरली तरी एका जागी साधारण 20 मिनिटं ते अर्ध्या तासापेक्षा जास्त बसू नये. जास्त वेळ बसला की मसल स्टिफ व्हायला लागतात. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी दर अर्ध्या तासाने पाणी पिण्यासाठी का होईना उठायचं.
सध्या अलार्म लावा पण उठा जागेवरून, एका जागी जास्त वेळ बसू नका. आणि स्ट्रेचिंग करा उठून, Breathing करा. थोडी स्ट्रेचिंग करा, ताडासन करा, सगळे मसल्स सगळे जॉईंट्स एकदा स्ट्रेच करा आणि पाणी भरपूर प्यावं. दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. पाणी भरपूर प्यावं. आता एक वेळ आपल्याकडे लिमिटेड आहे. वी आर कमिंग टुवर्ड्स द एंड ऑफ द प्रोग्राम. प्रश्न भरपूर येत आहेत, तर तुम्ही तुमचे सगळे प्रश्न चॅटबॉक्स मध्ये पाठवा. आम्ही नक्कीच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ या. पण वेळेअभावी आम्ही प्रत्येक प्रश्न या ठिकाणी घेऊ शकत नाही. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेतो टू व्हीलर बद्दल, की बरेच श्रोत्यांनी प्रश्न पाठवला आहे की माझं काम टू व्हीलर वरती फिरायचंय, तर टू व्हीलर ही बॅकसाठी किती धोकादायक आहे आणि मी हे कसं टाळू शकतो. तर पहिलं मी सुरुवात करतो या प्रश्नांसाठी, नंतर डॉक्टर सोनल आणि नंतर डॉक्टर नीरजचा आपण ह्याच्यावरती पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊया. मी एक म्हणतो की आता तुला टू व्हीलर वरती प्रवास आहे आणि तुझी पाठ दुखते, त्याच्यामुळे तू फोर व्हीलर घे, हे काही तर सजेशन नाहीये. उद्या टू व्हीलर बदलशील, नंतर म्हणशील रस्तेच खराब आहेत, मग आपण म्हणूया रस्ते रिपेअर झाले पाहिजेत, नंतर म्हणणार की ऑफिस मधली चेअर खराब आहे, नंतर चेअर बदला, नंतर म्हणणार माझी गादी खराब आहे, गादी बदला. आपण किती गोष्टी बदलणार? या सगळ्या गोष्टी बदलण्यापेक्षा आपण आपलं मणकाच मजबूत करावा. दिस इज इझियर. आपण 100 गोष्टी चेंज नाही करू शकत, पण आपण आपलं शरीर मजबूत करू शकतो. तर ज्या लोकांचं टू व्हीलर वरती फिरायचं काम आहे, त्यांची एक एक्स्ट्रा ड्युटी होती की त्यांनी रेग्युलर व्यायाम करायलाच पाहिजे आणि योगाने त्यांची कोर मसल्स, पाठदुखीचे जे कारण करणारे मसल्स आहेत त्यांना स्ट्रॉंग केलंच पाहिजे. आणि ते जर स्ट्रॉंग झालं तर तुम्ही किती फिरा, काही अडचण नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जास्ती फास्ट जाऊ नये, कारण की जास्ती फास्ट जाताना जर एखादा खड्डा आला तर जास्ती इम्पॅक्ट होतो. आता स्लोली 40-50च्या स्पीडनी चालवावं, खड्डे अवॉइड करावे आणि जरी टू व्हीलरचा उपयोग केला, कमीत कमी उपयोग केला तर उत्तम. जर आपण पायी चालत गेलो तर जास्ती उत्तम. फोर व्हीलरचा वापर करू शकलो तर उत्तम. पण टू व्हीलर चालवणं एकदम बंद करा हे मी सल्ला देणार नाही, किंवा फोर व्हीलर विकत घ्या हे सल्ला मी देणार नाही. मी म्हणेल तुम्ही व्यायाम करून तुमचे मणके मजबूत करा. येस डॉक्टर नीरज. नक्कीच सर, एक्झॅक्टली तुम्ही बरोबर सांगितलं. कारण टू व्हीलरवरनं ज्यांचं रायडिंग जास्त असतं त्यांचे मसल्स कालांतरानं कमकुवत होतातच. सो ते होऊ नयेत म्हणून रेग्युलर व्यायाम, रेग्युलर आपल्या जीवनशैलीमध्ये जे योग्य पद्धतीने बदल केले तर नक्कीच आपल्याला याच्यातून मार्ग काढता येतो. मी एक चॅटबॉक्स मध्ये एक आलेला प्रश्न आहे त्याला उत्तर देऊ इच्छितो. त्यांनी विचारलं की स्टँडिंग मध्ये जास्त काम आहे त्यांच्यासाठी कशा प्रकारे पोझिशन्स किंवा योगासनं कोणती करावी. सो स्टँडिंग ज्यांचं जास्त आहे, ज्यांचं वर्क जॉब आहे किंवा साईट वरती जास्त वेळ उभं राहावं लागतं, अशांसाठी कमरेवरती पुन्हा कमरेच्या स्नायूंवरती खूप स्ट्रेन येतो. सो त्यांनी जसं मी मगाशी दाखवली तशी उष्ट्रासन, भुजंगासन, वक्रासन या आसनांप्रमाणेच सेतुबंधासन किंवा ब्रिजिंग पोज म्हणतात त्याला, किंवा लोकस पोज म्हणजे शलभासन या पद्धतीची आसनं सुद्धा खूप फायदेशीर ठरतील. त्याचप्रमाणे एका जागी न उभं राहता किंवा आपण वजन वेट शिफ्ट करत राहावं किंवा आपला पाय एखाद्या फुटरेस्ट वरती ठेवून दर 5-10 मिनिटांनी पाय बदलत राहावा, किंवा टेबल एंड असतो त्याच्यावरती पाय ठेवून पाय बदलत राहावा 5-10 मिनिटांनी, अशा प्रकारच्या जर उपाययोजना केल्या तर बॅक पेन नक्कीच आटोक्यात ठेवता येतं. येस. तर आय थिंक वी हॅव कम टुवर्ड्स द एंड ऑफ दिस प्रोग्राम. वेळेचं बंधन आहे, पण आपण सगळ्या श्रोत्या वर्गांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण आपलं अमूल्य वेळ देऊन हा प्रोग्राम बघितला, ऐकला. दुसरं, मी डॉक्टर नीरज आठवले आणि डॉक्टर सोनल शाह हे जे 2 सिनियर फिजिओथेरपिस्ट संचेती हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत, त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की डॉक्टर नीरज यांनी योगाची बाजू मांडली आणि डॉक्टर सोनल यांनी फिजिओथेरपी आणि पिलाटेसची बाजू मांडली आणि मी ऍज अ सर्जन यांनी एक सर्जनचं पर्स्पेक्टिव्ह दिला. त्याच्यामुळे ह्या चर्चेला एक फार विशिष्ट महत्व प्राप्त झालं. तर मी डॉक्टर सोनल आणि डॉक्टर नीरज यांचे या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. संचेती हॉस्पिटल आणि आमचे संचेती हॉस्पिटलचे लाडके चेअरमन डॉक्टर पराग संचेती यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला हे प्रोग्राम करायला संधी दिली आणि ते कायमच असे प्रोग्राम्स करायला आम्हाला प्रोत्साहित करतात. त्याच्याबद्दल डॉक्टर पराग संचेती तुमचे विशिष्ट आभार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मिस्टर राहुल चोबे, की हा जो प्रोग्राम होत आहे
हा मिस्टर राहुल चोबे जे आमचे संचेती हॉस्पिटलचे मॅनेजर आहेत, त्यांनी हा परिसंवाद घडून आणला. आणि राहुल, मी तुमचे स्पेशल आभार मानू इच्छितो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलून हा प्रोग्राम आपण सगळ्यांनी घडून आणला. त्याच्याबद्दल राहुल तुम्हाला धन्यवाद. तर मित्रांनो, मी डॉक्टर अजय कोठारी, स्पाइन स्पेशलिस्ट, संचेती हॉस्पिटल, पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि हा परिसंवाद आपण पाठदुखीसाठी ठेवला होता. येता परिसंवाद जो होणार आहे, वेबिनार होणार आहे, इट विल बी डेडिकेटेड टू नेक प्रॉब्लेम्स, म्हणजे जे मानदुखीचे प्रॉब्लेम्स आहेत, एक्सेसिव्ह मोबाईल बघितल्यामुळे, एक्सेसिव्ह लॅपटॉप वापर केल्यामुळे, तर त्याच्यासाठी आपण एक पुढचा परिसंवाद येत्या काही आठवड्यात अरेंज करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये उशी कशी वापरावी, मानदुखीसाठी कोणते व्यायाम करावे, मानदुखीसाठी कोणते योगा करावे, हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू यू, राहुल. थँक्यू सर.